नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या या व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल तर या वेबसाईटवरती तुम्ही नोंदणी केली असेल तर तुमचा अर्ज आणि तुमचे पर्सनल माहिती धोक्यात असणार आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मागील 2 आठवड्यांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी ई-KYC आहे ती प्रोसेस सुरू झालेली आहे। रात्रंरात्र अनेक लाडक्या बहिणी जागून सकाळी पहाटे जागून ई-KYC करत आहेत आणि ई-KYC करण्यासाठी एक वेबसाईट महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना .gov.in आपल्या स्क्रीनवरती ही वेबसाईट पाहू शकता। तर ही महाराष्ट्राची अधिकृत वेबसाईट आहे जिथे लाडक्या बहिणींची ई-KYC केली जाते। परंतु ज्यावेळी लाडक्या बहिणी गुगलवरती आपल्या मोबाईलमध्ये सर्च करत आहेत त्यांना आपल्या स्क्रीनवरती आता पण दाखवते अशा प्रकारची डुप्लिकेट दुसरी वेबसाईट आहे। तर या ठिकाणी लाडक्या बहिणी त्यांचा आधार कार्ड नंबर टाकून OTP त्या ठिकाणी एंटर करत आहेत। त्यामुळे आपण सगळ्यांना सांगतोय तर आपण पहिली जी वेबसाईट आता दाखवतोय ती अधिकृत शासनाची खरीखुरी वेबसाईट आहे आणि आता दुसरी जी वेबसाईट आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे ती प्रॉपर चुकीची वेबसाईट आहे। तर लक्षात घ्या या दुसऱ्या वेबसाईटवरती अनेक लाडक्या बहिणी अगदी लवकर ई-KYC व्हावी यामुळे ही लिंक आहे वरती आल्याने या ठिकाणी लाडक्या बहिणी नोंदणी करत आहेत। त्यामुळे लक्षात घ्या या 2 वेबसाईटपैकी आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता खरी वेबसाईट कोणती आणि चुकीची वेबसाईट कोणती हे लाडक्या बहिणींनी पाहायचं आहे। तर ज्या ठिकाणी .gov.in अशा प्रकारे लिहिलेलं आहे तर ही खरी वेबसाईट आहे, शासनाची वेबसाईट आहे। तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी लिंक देण्यात आलेली आहे। याच ठिकाणी लाडक्या बहिणींना ई-KYC करायचे आहे। इतर कोणत्याही वेबसाईटवरती त्यांनी ई-KYC करू नये ही शासनामार्फत सध्या प्रसिद्धी देण्यात आलेली आहे। कारण का सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या लिंकवरती आधार कार्ड असेल किंवा OTP असेल तर ही महत्त्वाची पर्सनल माहिती घेतली जाते। त्यामुळे चुकीच्या वेबसाईटवरती जर तुम्ही नोंदणी केली असाल तर लवकरच तुम्हाला तर लक्षात घ्या की ई-KYC मध्ये मोबाईल नंबर OTP तुम्हाला शेअर करावा लागतो। तर चुकीची वेबसाईटवरती जर तुम्ही नोंदणी केलीत किंवा OTP दिला तर तुम्हाला आर्थिक नुकसानीला तोंड द्यावं लागू शकतं। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती आहे। त्यामुळे ई-KYC जर तुम्ही करत असाल तर अधिकृत ई-KYC पोर्टल जे आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ई-KYC करायची आहे। कारण का घाई करायची काहीच गरज नाही आहे। 2 महिन्यांची मुदत आहे आणि आपण वारंवार सांगत आहोत की सध्या ई-KYC होत नसेल तर थांबा, कारण का 2 महिन्यांपर्यंत तुम्हाला ई-KYC करायचे आहे। तुमचे हप्ते रेग्युलर तुम्हाला येणार एवढं 100%च आहे। कारण का सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ध्या लाडक्या बहिणींची ई-KYC झाली नाही तरी देखील त्यांना तो लाभ मिळणार आहे। ऑक्टोबरमध्ये देखील मिळणार आहे आणि थोडे दिवस प्रतीक्षा करा, ज्यावेळी साईट प्रॉपर रन होईल त्यावेळी तुम्हाला ई-KYC करायचे आहे। आज अनेक लाडक्या बहिणींना एक प्रॉब्लेम देखील फेस होत होता, पण यापूर्वीच व्हिडिओ बनवलेला आहे की पात्र असून देखील तुमचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहे असं आधार कार्ड नंबर OTP टाकल्यानंतर येत आहे। साईटवरती प्रॉब्लेम आहे, साईटकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अशा अनेक अडचणींना लाडक्या बहिणींना तोंड द्यावं लागत आहे। साईट प्रॉपर चालू झाल्यानंतरच संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी जी ई-KYC आहे ती करावी हीच आमची विनंती आहे। आणि साईट प्रॉपर रन झाल्यानंतर चालू झाल्यानंतर माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर काय तुमच्या शंका असतील तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।